नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर घोरपडे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. पहा, आज आपलं बेसिक ग्रामर पार्ट 3चं लेक्चर सुरू आहे. ठीक आहे. पहा इकडं, अजय अँड विजय हॅज डीड वेल इन हिज एक्झामिनेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला एरर काय, जे आतापर्यंत आपण 2 लेक्चरमध्ये शिकलेलो आहेत बेसिक, त्याच्यावर आधारित हा पार्ट आहे की तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. पाहता, अजय अँड विजय हॅज डीड वेल इन हिज एक्झामिनेशन. तर देवदत्ताला सांगता येईल का याच्यामध्ये काय एरर येतं? पहा, अजय अँड विजय सांगा. पहा, लक्षात ठेवा, हे 2 नाउन आहेत. कशाने जोडलेले आहेत? अँडनं जोडलेले आहेत. अँडच्या अगोदर एक नाउन आहे आणि अँडच्या नंतर एक नाउन आहे. 2 नाउन आहेत. ठीक आहे. मग इथं हॅज नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं? हॅव. तुम्हाला सांगितलं होतं जसा सब्जेक्ट असतो तसा वर्ब असतो. मग 2 नाउन वालेत म्हणजे 2 हे वालेत. ठीक आहे. मग इथं अजय अँड विजय, इथं हॅज नव्हतं पाहिजे, इथं हॅव पाहिजे होतं. आणि हॅव नंतर क्रियापदाचं किती रूप असतं? तिसरं रूप. मग डीड कितवं रूप आहे? दुसरं. मग इथं पाहिजे होतं डन. आता बरोबर आहे का हे एक्झाम्पल? काय एरर आहे? हीच पाहिजे. कशामुळं? पहा, कारण 2 व्यक्ती आहेत, अजय अँड विजय. मग इथं हीच येणार नाही. मग हे दोघं जण याला आपण काय कन्सिडर करत असतो? दे कन्सिडर करत असतो. मग दोघांसाठी इथं काय येणार आहे? दियर. तुम्ही सांगा बरं, मग दियर काय आहे? तर नाउन आहे, प्रोनाउन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे. कोणतं प्रोनाउन आहे ते? दियर. कोणतं आहे? तर पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नेहमी नाउनचा वापर करतात. एक्झामिनेशन हे काय आहे? तुमचं नाउन आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, अ बॉय अँड अ गर्ल लव वन अनदर. आता याच्यामध्ये काय एरर आहे सांगा? वन अनदर नव्हतं यायला पाहिजे, बरोबर सांगितलेलं आहे. इथं काय यायला पाहिजे होतं? इच अदर. कशामुळं? कारण दोघंच आहेत, एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. ठीक आहे. मग इथं काय पाहिजे होतं? वन अनदर नव्हतं पाहिजे. कारण वन अनदर ही कॉन्सेप्ट आपण कधी वापरतो? जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आपण वन अनदरचा यूज करत असतो. इच अदर म्हणजे काय? 2 व्यक्ती किंवा 2 वस्तूंसाठी आपण त्याचा यूज करत असतो. आणि वन अनदर म्हणजे काय? दोघांपेक्षा जास्त. मग दोघंच आहेत, मग इथं वन अनदरच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? इच अदर. ठीक आहे. आता बरोबर आहे का सेंटेन्स हे? सांगा. पाठीमागच्याने जर दिसत नसेल तर या साईडला येऊन बसू शकता तुम्ही. दिसतंय ना सर्वांना? ठीक आहे. सांगा मग काय एरर येतं? पहा, 2 जण आहेत. मग तुम्ही मला सांगा, हे जे लव आहे हे सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे? सांगा तुम्ही. प्ल्युरल. सांगा. चुकू द्या. हां, प्ल्युरल आहे. बरोबर आहे. पहा, अ बॉय अँड अ गर्ल. आता हे 2 आहेत. पहा, दोन्ही नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरलेलं आहे. हे 2 नाऊन असल्यामुळं हे जे लव आलेलं हे प्ल्युरल आहे. मग दिलं जे हे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. अ बॉय अँड अ गर्ल लव इच अदर. दुसरं सेंटेन्स आहे, अ बॉय अँड अ गर्ल लव्ज इच अदर. हां, पहा, बरोबर सांगितलेलं त्यांनी, कारण इथं व्हर्ब जे आहे का ते सिंग्युलर वापरलेलं आहे. पहा, हे 2 जण आहेत, अ बॉय अँड अ गर्ल. हे काय केले तर काय? अँड या कंजंक्शननी जोडलेले आहेत. अँड इथं काय कंजंक्शन आहे? ठीक आहे. 2 वाक्यांना, 2 सेंटेन्सना किंवा 2 वर्डला किंवा 2 फ्रेजला जोडत असतं, त्याला आपण कंजंक्शन म्हणत असतो. ठीक आहे. पण समान वाक्यांना जोडत असतं. ठीक आहे. मग हे पहा, हे 2 नाउन आहेत, अ बॉय अँड अ गर्ल, म्हणून इथं काय पाहिजे होतं? प्ल्युरल व्हर्ब पाहिजे होतं. हे दिलेलं जे व्हर्ब होतं LOVES लव्ज, हे काय होतं? सिंग्युलर होतं. मग इथं प्ल्युरल लिहिलं आहे आपण आता. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा एखाद्या व्हर्बला यस, ES आणि IES हे याच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच होतं तेव्हा ते जे व्हर्ब असतं ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. सिंग्युलर व्हर्ब असतं. आणि याच्या उलट असतं नाऊन. जेव्हा एखाद्या नाऊनला यस, ES, IES याच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच होतं तेव्हा ते नाऊन प्ल्युरल असतं. ठीक आहे. पहा, दुसरा आहे, गोल्ड अँड सिल्वर इज प्रिसियस मेटल. काय सांगा बरं? आर पाहिजे होतं का? कारण आता 2 नाऊन आहेत, एक गोल्ड आहे
आणि एक सिल्वर आहे, हे दोन नाऊन अँड या कंजंक्शननी जोडलेले आहेत. मग दोघांसाठी इज नव्हतं पाहिजे, प्लुरल व्हर्ब पाहिजे होतं आर. जे आपण चार्ट लिहून दिला होता ना, एम, इज, आर, वॉज, विअर, हॅव, हॅज, हॅड, त्या चार्टचा उपयोग इथं पडतो. ठीक आहे, सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये. ठीक आहे, गोल्ड अँड सिल्वर आर इथं प्रिसियस मेटल. आता हे प्रिसियस काय सांगा बरं? ॲडजेक्टिव्ह आहे. ज्या शब्दांच्या शेवटी ओ यू एस हे सफिक्स असतं ते ॲडजेक्टिव्ह असतात. पण हे पण 99% खरं आहे, एखादा पर्सेंट याला अपवाद असू शकतो. ठीक आहे, तर हे प्रिसियस ॲडजेक्टिव्ह आहे, हे नाऊन आहे. ठीक आहे, हे आपले आता बेसिक ग्रामर पार्ट 3 सुरू आहे. हे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सिंग्युलर प्लुरल जसा सब्जेक्ट तसा वर्ब जे सांगितलं होतं त्याच्याशी रिलेटेड हे आहेत. दुसरा आहे पा यूज ऑफ सब्जेक्टिव्ह केस. आता बी म्हणजे काय सांगा बरं? बी म्हणजे असणे, ते बरोबर आहे. आता त्याचे फॉर्म सांगितले होते. आता बीचं तुम्हाला माहिती आहे का? V1 काय असतं पा बीचं, V2, V3 जेव्हा त्याचा अर्थ असतो असणे, V4 आणि V5. ठीक आहे, पा हिच्यामध्ये काय असतं? एम आणि आर हे तुमचे V1 असतात. सेकंड फॉर्म काय असतो सांगा बरं बीचा? वॉज. आणि थर्ड फॉर्म बीन असतो. बरेच जण सांगायला घाबरले, सांगू का नाही इतकंच काय, पुढे काहीच बोलत नाहीत. ठीक आहे, तर सांगत जा पा बी, एम, आर, वॉज, पा बीन आणि काय येईन दुसरं? बीइंग. आणि V5 काय असेल मग? इज, जे की सिंग्युलर असतं. पा V5 हे नेहमी कसं असतं तुमचं? सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं, एक वचनी असतं. आणि V1 जे असतं ते नेहमी प्लुरल असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पा इथं आता बीचे फॉर्म आपल्याला इथं माहीत पाहिजे. कोणकोणते आहेत बीचे फॉर्म सांगा बरं? एम, इज, इथं लिहिलेत पा बीचे फॉर्म. ठीक आहे, एम, इज, आर, वॉज, विअर, बी, बीन आणि बीइंग. ठीक आहे, हे बीचे फॉर्म आहेत. तर यांच्यानंतर नेहमी सब्जेक्टिव्ह केसचा वापर केला जातो. सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? सब्जेक्ट हे त्याचं खरं नाव आहे, पण आपण इन शॉर्टमध्ये काय म्हणत असतो? सब्जेक्ट. आणि त्याच्यामध्ये लिहिताना आपण असं लिहितो SUB, म्हणजे एवढं शॉर्ट लिहितो SUB. म्हणजे सब्जेक्टिव्ह केस म्हणजे एम, इज, आर याच्यानंतर नेहमी सब्जेक्टिव्ह केसचा वापर केला जातो, ऑब्जेक्टिव्ह केसचा यूज केला जात नाही. मग त्याचा यूज कसा केला जातो हे खालीलपैकी एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. पा नंतर लिहाय, अगोदर समजून घ्या. ठीक आहे, इट वॉज देम हू वेअर रनिंग फास्ट. सांगा इकडं दिव्या, सांग बरं. इट वॉज देम हू वेअर रनिंग फास्ट. काय एरर आहे? बरोबर आहे. इकडे सांगा ऋषिकेश, देवदत्त, आकाश, चेतन. ठीक आहे, पा आता इट वॉज हे बीचं फॉर्म आहे. मग तुम्हाला काय सांगितले? सब्जेक्टिव्ह केस वापरतात. मग इथं देम नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं? दे. ठीक आहे, आता पा हे हू काय आहे तुमचं? झालेलं नाही आपला तो टॉपिक. रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे इथं, रिलेटिव्ह प्रोनाऊन. रिलेटिव्ह प्रोनाऊन पा रिलेटिव्ह प्रोनाऊन काय करत असतो? पाहता हू, विच आणि दॅट यांच्यानंतर वर्ब काय घ्यायचं ते डिपेंड करतं हू, विच आणि दॅट यांच्या अगोदरचा नाऊन किंवा प्रोनाऊन कसा आहे. पाहता हे विअर कशामुळे आलेलं आहे? कारण या हूच्या अगोदर दे आहे म्हणून तिथं विअर आलेलं आहे. समजा या हूच्या अगोदर इथं ही असतं तर इथं वॉज आलेलं असतं. इथं जर शी असतं इथं काय आलं असतं? वॉजच आलेलं असतं. म्हणून पहा हू, विच आणि दॅट यांच्यानंतर व्हर्ब काय येईल ते डिपेंड करतं याच्या अगोदरचा नाऊन किंवा प्रोनाऊन कसा आहे. ठीक आहे, म्हणून इथं विअर आलेलं आहे, विअर रनिंग फास्ट. आता तुम्ही सांगा हे कोणता टेन्स दिलेला आहे? विअर रनिंग फास्ट, पास्ट कंटिन्यूस. आणि हे फास्ट काय सांगा बरं? ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब आहे. कोणाविषयी माहिती देतोय? तो व्हर्बविषयी. हा तुमचा ॲडवर्ब आहे, हा पुढे पाहणार आहोत. पण आता सेंटेन्समध्ये आलं की तुम्हाला अशी फोड करता यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर इट वॉज दे हू वॉज रनिंग फास्टली. आता मुलं सांगतील, सांगा बरं याच्यामध्ये. बरोबर आहे, ऋषिकेश सांग. इट वॉज दे हू वॉज रनिंग फास्टली. पा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे फास्टली नव्हतं पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, इथं फास्टली हा शब्द नसतो. ठीक आहे, आता इथं ॲडवर्ब म्हणून आलं आहे, इथं काय पाहिजे होतं? फास्ट. ठीक आहे, लक्ष द्या.
फास्ट हा जेव्हा नाऊन म्हणून यूज करतात तेव्हा त्याचा अर्थ असतो पा उपवास. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं फास्ट. फास्टचा वापर हा ॲडजेक्टिव्ह म्हणून केला असतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? वेगवान. आणि जेव्हा फास्ट हे ॲडवर्ब म्हणून येत असतं पा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब सेम असतं. जेव्हा ते ॲडवर्ब म्हणून येतं का तेव्हा ते व्हर्बविषयी माहिती सांगत असतं. आणि जेव्हा फास्ट हे ॲडजेक्टिव्ह म्हणून येत असतं तेव्हा ते नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगत असतं. ठीक आहे. तर ॲडवर्ब याचा अर्थ काय असतो मग? वेगाने. ठीक आहे, जलद गतीने. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला काय सांगितलं होतं? बी नंतर नेहमी सब्जेक्टिव्ह केसचा वापर करतात. मग बीचे फॉर्म सांगितलेत ॲम, इज, आर, वॉज, विअर, बी, बीन आणि बिंग. मग तिच्यापैकी कोणता आलेला इथं? बीचा फॉर्म वॉज आलेला आहे. वॉज नंतर कोणती केस पाहिजे होती? सब्जेक्टिव्ह केस म्हणजे सब्जेक्ट पाहिजे होता. बरोबर आहे. मग पुढे पहा, हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. इथं काय वॉज दिलेलं आहे. बरोबर आहे का? नाही. तुम्हाला आता सांगितलं होतं हू, विच आणि दॅट यांच्यानंतर व्हर्ब काय येईल ते डिपेंड करतं त्याच्या अगोदरचा नाऊन किंवा प्रोनाऊन कसा आहे. त्याच्या अगोदरचा प्रोनाऊन कसा आहे? आपण प्रोनाऊनचा चार्ट लिहून दिला होता पहा. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. कशामुळं? कारण हे सेंटेन्समध्ये आले तर तुम्हाला लक्षात यावं याला काय म्हणतात. ठीक आहे. मग हे प्रोनाऊन आहेत. प्रोनाऊन सिंग्युलर आहे का प्ल्युरल त्याचा एक चार्ट लिहून दिला होता पहा. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब, प्ल्युरल सब्जेक्ट, प्ल्युरल वर्ब. ठीक आहे. मग हा सब्जेक्ट प्ल्युरल आहे. मग इथं काय पाहिजे होतं? वेअर पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इट वॉज मी हू हॅड ब्रॉट यू होम. पहा आता हिच्यामध्ये इट वॉज पहा हा हे बीचा फॉर्म आलेला आहे. मग याच्यानंतर काय पाहिजे? सब्जेक्टिव्ह केस पाहिजे होती. मग इथं काय पाहिजे होतं? इट वॉज आय हू हॅड ब्रॉट यू होम. आता बरोबर आहे. आता हे जे यू आहे हे यू सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट आहे? कारण तुम्हाला सांगितलं होतं यूचा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम असतो. ऑब्जेक्ट. कशामुळं ऑब्जेक्ट आहे? कारण ते क्रियापदानंतर वापरलेलं आहे. ठीक आहे. क्रियापदाच्या नंतर वापरलेल्यामुळं तो ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट हा जनरली दोन गोष्टीनंतर येतो. एक तर तो व्हर्ब नंतर असतो किंवा प्रीपोजिशन नंतर असतो. ठीक आहे. ह्या दोनच गोष्टीनंतर ऑब्जेक्टचा यूज केला जातो. एक तर मेन व्हर्ब नंतर आणि दुसरं प्रीपोजिशन नंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इट वॉज आय हू हॅड ब्रॉट यू होम. बरोबर आहे. इट वॉज आय हू याचाच आन्सर खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा यूज ऑफ ऑब्जेक्टिव्ह केस. आता ती काय पाहिली होती आपण? सब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे. व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतो पहा लक्षात ठेवा. मेन व्हर्बच्या नंतर नेहमी काय असतो? ऑब्जेक्ट असतो. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच काय? ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ऑब्जेक्ट जो आपण चार्ट पाहिला होता. सब्जेक्ट ऑब्जेक्ट पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पजेसिव्ह प्रोनाऊन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. पहा मग इथं हा सब्जेक्टिव्ह केस वापरत नाहीत. लक्षात ठेवायचं व्हर्बच्या नंतर कधीच सब्जेक्टिव्ह केस म्हणजे सब्जेक्टचा वापर करत नाही. तिथं ऑब्जेक्टचा वापर केला जातो. हे त्याचं खरं नाव आहे ऑब्जेक्टिव्ह केस. तुम्ही नुसतं ऑब्जेक्ट म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह केस म्हणण्यापेक्षा डायरेक्ट सब्जेक्ट म्हणलं तरी चालतं. ठीक आहे. पहा शी टोल्ड आय अ स्टोरी. काय पाहिजे होतं? पहा हा सब्जेक्ट. आता टोल्ड हे व्हर्ब आहे. मग तुम्हाला काय सांगितलं आहे? व्हर्बच्या नंतर काय आला पाहिजे? ऑब्जेक्ट. मग इथं आय नव्हतं पाहिजे. काय पाहिजे होतं? मी. शी टोल्ड मी अ स्टोरी. आता हिच्यात पण असतं पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. या वाक्यामध्ये किती ऑब्जेक्ट दिले आहेत? शी टोल्ड मी अ स्टोरी. दोन ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट कोणता आहे तुमचा? मी. आणि एक ऑब्जेक्ट कोणता आहे तुमचा? अ स्टोरी. मग तुम्हाला मी बेसिकच्या फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसा ओळखायचा. पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कशाचा आन्सर देतो? व्हॉटचं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाचा आन्सर देत असतो? पहा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणलं की हुम. ठीक आहे. जर हुमनं क्वेश्चन एखाद्या व्हर्बला जेव्हा आपण हुमनं क्वेश्चन करतो जर त्याचा आन्सर येत असेल तर लक्षात ठेवायचं तो जो असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. जर एखाद्या व्हर्बला आपण व्हॉटनं क्वेश्चन केला जर येणारे आन्सर मिळत असेल तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट दिला आहे ते कोणतं असतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. मग पहा इथं क्वेश्चन करून पहा बरं मी जे सांगितले ते बरोबर आहे का नाही. आपण व्हॉटनं क्वेश्चन करून पाहू पहिल्यांदा. व्हॉट. पहा कोणता टेन्स आहे हा?
सिंपल पास्ट आहे, ठीक आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. पा व्हॉट डीड, पा नेहमी आपण एखादा क्वेश्चन बनवत असतो तर अगोदर WH वर्ड असतो, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असतो, त्याच्यानंतर असतो सब्जेक्ट. काय येणार आहे मग? व्हॉट डीड शी. आता डीड नंतर तुम्हाला लिहून दिलं होतं क्रियापदाचं पहिलं रूप येतं, ठीक आहे. टेल, व्हॉट डीड शी टेल मी. काय आन्सर आहे ते सांगा बरं याचं? अ स्टोरी. मग आपण काय सांगितले? डायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटनं क्वेश्चन करून जर वाक्यातलं आन्सर मिळत असेल तर समजायचं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. मग अ स्टोरी हे तुमचं कोणतं ऑब्जेक्ट आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच तुमचं या वाक्यात एक आहे मी एक ऑब्जेक्ट आहे आणि एक डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हुमनं क्वेश्चन करा बरं. पा हुम डीड, पा हुम डीड शी टेल अ स्टोरी. पा तिनं कोणाला स्टोरी सांगितली? मला, म्हणजेच तुम्हाला, ठीक आहे. मग मी कोणतं झालं इथलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे. मग आपण जे सांगितलं ते बरोबर आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट दिला आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट दिला आहे की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दिला आहे, हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही मेन व्हर्बला व्हॉट आणि हुमनं क्वेश्चन करा. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, व्हॉटचा आन्सर जेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट हा जो असतो का नेहमी निर्जीव असतो, ठीक आहे, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा नेहमी सजीव असतो. म्हणजे हुमनं जर क्वेश्चन केला तर नेहमी व्यक्तीशी रिलेटेडच आन्सर भेटणार. एक तर मी असू शकतं, अस असू शकतं, देम असू शकतं, हर असू शकतं, ठीक आहे. पहा आता आपण मेन पॉईंट करू. आता पहा इकडं, आता इथं आयच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? मी. त्याच्यानंतर आहे ही गेव हर अ गिफ्ट, ही गेव हर अ गिफ्ट. बरोबर आहे काय सेंटेन्स? बरोबर आहे, कारण आपण काय सांगितलेले? हा सब्जेक्ट आहे, गेव हा मेन व्हर्ब आहे, कारण इथे हेल्पिंग व्हर्ब कुठेच आलेला नाही आहे, ठीक आहे. गेव हा मेन व्हर्ब आहे, मेन व्हर्ब नंतर कोणती केस पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह केस. बरोबर आहे. हर कशाचा ऑब्जेक्ट आहे? शीचं, ठीक आहे. मग हर कोणता ऑब्जेक्ट आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि अ गिफ्ट हे कोणतं आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा दे सेंट वी ॲन ईमेल अस. आता पहा दे हा सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे. पहा आता सेंड हे की क्रियापदाचं दुसरं रूप आहे. पहा हे मेन व्हर्ब नंतर वी नव्हतं पाहिजे, सब्जेक्टिव्ह केस झाली, इथं पाहिजे होतं अस. त्याच्यानंतर आहे वी ऑफर दे सम हेल्प. पहा सब्जेक्ट हा व्हर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे, मग इथं दे नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं? देम, ठीक आहे. त्याच्यानंतर वी फाउंड देम अ सोल्युशन. सांगा बरं मुलांनी, बरोबर आहे का? पहा वी फाउंड देम अ सोल्युशन, तर बरोबर आहे. या सेंटेन्समध्ये कुठेही एरर नाही आहे. त्याच्यानंतर पहा शी गेव ही द कीज. पहा हे सब्जेक्ट हा व्हर्ब, मग व्हर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केसचा यूज केला जातो. मग इथं काय पाहिजे होतं? हिम. ही हा सब्जेक्ट आहे, मग त्याचा ऑब्जेक्ट काय होतं? हिम. हे आपण असे छोटे छोटे. त्याच्यानंतर पहा आय सेंट यू ॲन ईमेल. विचार सांगा बरं, विचार करून. आय सेंट यू ॲन ईमेल, काय एरर आहे? बरोबर आहे. किती जणांना वाटतं बरोबर आहे मुलांना? बरोबर आहे, ठीक आहे. हा सब्जेक्ट आहे, सेंट हे तुमचं मेन व्हर्ब आहे. मग हा जो यू आहे तर तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम असतं. कसं ओळखायचं? मेन व्हर्बच्या नंतर आलं तर समजायचं ते ऑब्जेक्ट आहे, आणि व्हर्बच्या अगोदर आलं तर तो सब्जेक्ट आहे, ठीक आहे. दिलेलं वाक्य बरोबर आहे. शेवटचं आहे दे लेफ्ट अस ॲन इम्पॉर्टंट नोट. बरोबर आहे. पहा सब्जेक्ट आहे, हा व्हर्ब आहे, व्हर्बच्या नंतर इथं ऑब्जेक्ट आलेला आहे, ठीक आहे. आता ॲन कोणासाठी आलेला आहे? नोटसाठी आलेला आहे, ठीक आहे. या दोघांच्या मध्ये आलेलं हे ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल ए आणि ॲन हे नेहमी नाऊनसाठी यूज केलं जातं. आर्टिकल ए आणि ॲनला आपण इनडेफिनेट आर्टिकल म्हणत असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा प्रिपोजिशन नंतर कोणती केस असते? ऑब्जेक्टिव्ह केस असते का सब्जेक्टिव्ह केस? पहा तुमच्यावर सोडून दिलेले सांगा.
ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतायत बरेच जण. पहा बरोबर सांगितलेले, प्रीपोजिशनच्या नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केसचा यूज केला जातो. ठीक आहे, सब्जेक्टिव्ह केस वापरले जात नाही. ठीक आहे, प्रीपोजिशन मी लिहून दिले होते काल, तुम्हाला माहीत आहेत का कोणकोणते आहेत? तरी पण मी थोडे सांगून देतो. आता काही जण आज नवीन असतील. ठीक आहे, आणि जे काल होते त्यांना थोडं आज लिहून दिलं, थोडंसं बोर वाटन, पण जे आज नवीन आहे त्यांच्यासाठी देतो मी. ठीक आहे, इन, इन टू, ऑन, ऑन टू, त्याच्यानंतर अप, अप टू. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बिटवीन, अमंग, पा फॉर, फ्रॉम, त्याच्यानंतर आहे ॲट, त्याच्यानंतर आहे बट. ठीक आहे, अक्रॉस, त्याच्यानंतर आहे टू आहे, विथ आहे. ठीक आहे, माहिती आहेत का अशा टाईपचे प्रीपोजिशन असतात. ठीक आहे, तर यांच्यानंतर नेहमी काय येत असतो? ऑब्जेक्ट येत असतो. ठीक आहे, पा शी डिवायडेड द सम मनी बिटवीन यू अँड आय. एक तुम्हाला 1 मिनटं हे देतो सोडवायला, सोडवा हे. पा टाईम झालेला आहे, लक्ष द्या. आता शी डिवायडेड द सम मनी बिटवीन यू अँड आय. आपलं आताची नंतरची कॉन्सेप्ट कोणती आहे? प्रीपोजिशन नंतर नेहमी कशाचा यूज केला जातो? ऑब्जेक्टचा. नंतर लिहा तुम्ही, नंतर व्हिडिओला स्टॉप करून पण पाहू शकता. ठीक आहे, आता लिहिण्यावर जास्त भर देऊ नका, आता फक्त समजून घ्या. ठीक आहे, आणि तुम्ही 2 वाजल्यापासून बसलेले आहेत त्यामुळे लिहायला पण कंटाळा येत असेल. ठीक आहे, तर नुसतं आता समजून घ्या, आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे, आणि तुम्हाला वाटतं असेल नेट जात आहे, तुम्ही इथून डाउनलोड करून नेऊ शकता आणि घरी जाऊन पाहू शकता. पहा शी डिवायडेड द सम मनी बिटवीन यू अँड आय. आता पहा बिटवीन हे काय? प्रीपोजिशन आहे. ठीक आहे, मग आता पहा हे जे यू आहे हे सब्जेक्ट आहे का ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट आहे. नेहमी लक्षात ठेवा, अँड म्हणजे इक्वल असतं. अँड म्हणजे काय? इक्वल, म्हणजे तो 2 समान गोष्टींना जोडतं. या अँडच्या अगोदर जर सब्जेक्ट असेल तर अँडच्या नंतर पण काय येणार आहे? सब्जेक्ट. अँडच्या अगोदर ऑब्जेक्ट असेल तर इथं पण ऑब्जेक्ट येणार. समजा अँडच्या अगोदर V2 असेल तर इथं पण V2च येणार. म्हणजे काय करणार? हे समान गोष्टीला जोडत असतं अँड. ठीक आहे, मग हे जर ऑब्जेक्ट असेल इथं हे, तर मग इथं पण ऑब्जेक्टच यायला पाहिजे होतं मी. ठीक आहे, शी डिवायडेड द सम मनी बिटवीन यू अँड मी. आता मनी जे आहे ते कोणतं नाव नाही सांगा बरं? काउंटेबल आहे का अनकाउंटेबल? अनकाउंटेबल आहे, कारण याचं प्लुरल फॉर्म कधीच बनत नाही. आणि याच्या अगोदर आर्टिकल ए आणि अँडचा वापर केला जात नाही. यांच्यानंतर येणारं जे व्हर्ब असतं ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे, दे डिस्कस द प्रॉब्लेम विथ आय. पाहता हे विथ प्रीपोजिशन आहे. मग प्रीपोजिशन नंतर तुम्हाला सांगितलेले ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे, मग इथं काय आलं पाहिजे होतं? मी. त्याच्यानंतर पहा माय डॉग बार्क ॲट शी फ्रॉम द विंडो. काय आलं पाहिजे होतं? पहा आता माय काय सांगा बरं? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला सांगितलं होतं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नेहमी नाऊनचा वापर करतात. मग दोन्ही मिळून झाले वाक्याचे सब्जेक्ट माय डॉग. ठीक आहे, पहा हे ॲट हे प्रीपोजिशन आहे. प्रीपोजिशन नंतर कोणतं वापरायला पाहिजे? ऑब्जेक्टचा वापर करायला पाहिजे. इथं शी नव्हतं पाहिजे, तर पाहिजे होतं हर. ठीक आहे, माय डॉग बार्क ॲट हर फ्रॉम दी विंडो. त्याच्यानंतर आय लेफ्ट अ मेसेज फॉर यू. बरोबर आहे का? पहा आय लेफ्ट अ मेसेज फॉर यू. आता हे जे यू आहे हे ऑब्जेक्ट आहे. कशामुळे ऑब्जेक्ट आहे? तर हे पहा हे प्रीपोजिशन आहे.
प्रिपोजिशन नंतर नेहमी काय असतो ऑब्जेक्ट. दोन गोष्टीनंतर ऑब्जेक्ट असतो, एक म्हणजे व्हर्ब आणि दुसरं म्हणजे प्रिपोजिशन. लिहू नका पा, बरेच जण लिहिताना दिसत आहेत. मी जरी हात पाठीमागं दाखवलं पण समोर लिहित आहेत. ठीक आहे. आय लेफ्ट अ मेसेज फॉर यू. त्याच्यानंतर पहा द मॅनेजर असाइन द टास्क टू अस. आता मुलांनी सांगा बरं याच्यामध्ये काय एरर आहे. द मॅनेजर असाइन द टास्क टू अस. बरोबर आहे. प्रिपोजिशन नंतर कोणती केस पाहिजे ऑब्जेक्टिव्ह केस. मग हे इथलं दिलेलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. दे वेटेड फॉर ही ॲट द स्टेशन. पा बरोबर सांगतायत मुलं. हे फॉर हे काय प्रिपोजिशन आहे, ही काय इथं सब्जेक्ट आहे, मग इथं हिम पाहिजे होतं. त्याच्यानंतर पहा द टीम वर्क ऑन इट रेफरिंग टू अ प्रोजेक्ट. काय पाहिजे होतं दिलेलं वाक्य बरोबर आहे. इट हे इथं ऑब्जेक्ट आहे. पहा ही बॉरो मनी फ्रॉम वी अस. पहा फ्रॉम हे काय इथं प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन नंतर नेहमी काय येत असते ऑब्जेक्टिव्ह केसचा वापर केला जातो. मग वी हे सब्जेक्ट आहे, इथं अस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा एव्हरीवन वेंट टू द पार्टी बट शी ऑब्लिक हर. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे हर. एव्हरीवन वेंट टू द पार्टी बट शी ऑब्लिक हर. हर कोणाला वाटते एकालाच. मुलींना काय वाटतं सांगा इकडं. सांचीला काय वाटतं. ऋतुजा, सांची, वैष्णवी, सगळ्या वैष्णवी जेवढ्या आहेत तेवढ्या. अजून कोण आहे तुम्ही सांगा इकडं. जावळेस तुम्ही सांगा. हर. तर हर याला पाहिजे. कशामुळं कारण मी तुम्हाला इथं लिहून दिलं आहे बट काय प्रिपोजिशन आहे. हे इथं बट लिहून दिलं होतं. ठीक आहे. बट काय तुमचं प्रिपोजिशन आहे. मग प्रिपोजिशन नंतर कशाचा वापर करायला पाहिजे होता ऑब्जेक्टचा वापर करायला पाहिजे होता. ठीक आहे. पहा हा सब्जेक्ट आहे हे येणार नाही. हे काय तुमचा ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आहे आय एम पुअर बट आय एम ॲन ऑनेस्ट. पहा सांगा तुम्ही दोघी तिघी सांगा. तुम्ही सांगा. हां हां तुम्ही तिघी जणी सांगा. काय येत नाही. ॲन येत नाही का. येत आहे. मी आहेच ना गरीब. आय एम पुअर. हां बरं त्यांचं म्हणणं आहे पुढचं येत नाही. ठीक आहे. आय एम पुअर. ठीक आहे. बट आता इकडे लक्ष द्या. हे जे बट आहे इथं प्रिपोजिशन म्हणून आलेलं नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटतं आता हे प्रिपोजिशन जसं तुम्ही हेल्पिंग वर्बमध्ये पहा ॲम इज आर तुम्हाला लिहून दिलेलं असतात हेल्पिंग वर्ब आहेत. मग कुठं बी आलं तुम्ही काय करता सर हेल्पिंग वर्ब आहे. मग जेव्हा मी असं एक वाक्य लिहिलं होतं ही इज अ डॉक्टर. मग तुम्ही काय म्हणलं होता सर इज इथं हेल्पिंग वर्ब आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं हे मेन वर्ब आहे. तसं तुम्ही असं प्रत्येक वेळेस म्हणायचं ना बट प्रिपोजिशन आहे. पण बट कधी कधी कंजंक्शन म्हणून पण वापरतात. तर जेव्हा ते बट कंजंक्शन म्हणून वापरतात लक्षात ठेवा जेव्हा बट हे कंजंक्शन म्हणून यूज केलं जातं पहा त्याच्यानंतर असतं सब्जेक्ट वर्ब आणि त्याच्या अगोदर पण काय असतो सब्जेक्ट वर्ब. ठीक आहे. पण तेच जर बट प्रिपोजिशन म्हणून यूज केलेला असेल तर त्याच्यानंतर काय असतो नेहमी ऑब्जेक्ट. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. तुम्ही लिहू नका. लिहायला मी सांगतो तुम्ही नंतर लिहून घ्या व्हिडिओ पाहत असताना. आता फक्त समजून घ्या हे जे इथलं बट आलेलं आहे हे बट हे कंजंक्शन म्हणून आलेलं आहे न की प्रिपोजिशन. कंजंक्शन म्हणजे काय असतं दोन वाक्यांना जोडणं. ठीक आहे. तर पहा मग त्याच्या अगोदर हा सब्जेक्ट हा वर्ब आणि हा ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा सब्जेक्ट हा वर्ब आणि हे पुढचं ऑब्जेक्ट म्हणजे दोन समान वाक्यांना जोडले की नाही. पहा बरं जेव्हा बट हे कंजंक्शन म्हणून येतं तेव्हा त्याच्या अगोदर सब्जेक्ट वर्ब असतं त्याच्यानंतर पण सब्जेक्ट वर्ब असतं. पण बट इथं प्रिपोजिशन म्हणून जर आलं तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं. पहा इथलं बट प्रिपोजिशन म्हणून आलं म्हणून तर आपण इथं हर घेतलं. पण इथं बट प्रिपोजिशन नाही आहे. दोन वाक्यांना जोडले समान वाक्यांना जोडले त्यांनी. ठीक आहे. अजून काही एरर आहे का सांगा बरं 5 पासून 10 पर्यंत. ठीक आहे. जास्त वेळ जाईन 8 पासून 10 पर्यंत सांगा 8 पासून 10 पर्यंत. पहा बरोबर सांगितलेलं त्यांनी. ॲन येणार नाही. तुम्हाला सांगितलं होतं ॲनचा वापर हा ॲडजेक्टिव्हसाठी केला जात नाही. ठीक आहे. फक्त ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बसाठी केला जात नाही. इथं जर पुढे आलं असतं आय एम ॲन ऑनेस्ट मॅन काहीतरी आलं असतं पुढे तर आलेलं असतं. ठीक आहे. पण हे फक्त ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हसाठी किंवा ॲडवर्बसाठी याचा आर्टिकलचा वापर करत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा शी इज वेल ऑफ बट शी ऑब्लिक हर इज ग्रीडी.
म्हणजे ती सध्या ओके आहे, तिच्याकडे पैसा पण भरपूर आहे, पण ती सध्या लोभी आहे असं. त्याच्यानंतर नो बडी न्यू द आन्सर बट आय ऑब्लिक मी. पहा लक्ष द्या, शी हा सब्जेक्ट आहे, इज वेल ऑफ, बट इथं काय म्हणून आलेलं आहे पहा इथं कंजंक्शन म्हणून आलेलं आहे. तर इथं जर कंजंक्शन म्हणून आलेलं असेल तर इथं हर येणार नाही तर शी येणार आहे. पुन्हा लक्ष कसं द्यायचं, पुढे तर वर्ब आलेला आहे, मग आपला जो वर्ब आहे तो कधी ऑब्जेक्टनुसार येत असतो का? आपला वर्ब नेहमी सब्जेक्टनुसार येतो, कारण स्ट्रक्चरच कसं आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ह्या सब्जेक्टनुसार वर्ब येत असतो का? असं झालं कधी ऑब्जेक्टनुसार वर्ब? नाही झालं. मग इथं जर हर घेतलं तर हर इज ग्रेडी कसं येईल? नाही येणार. काही गोष्टी आपल्याला वाचून पण कळतात, ठीक आहे, नियम जरी माहीत नसला तरी. ठीक आहे, मग इथं काय पाहिजे होतं सी. इथं बट हे प्रीपोजिशन नाही आहे, मुद्दाम दोन्ही सोबत वाक्य घेतलेत, प्रीपोजिशनची पण कंजंक्शनची पण. तुम्हाला असं कन्फ्युजन होईना, सरनं आपल्याला प्रीपोजिशन सांगितलं लिहा पुढे ऑब्जेक्टिव्ह केस, तर इथं हे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. इथं हा सब्जेक्ट यायला पाहिजे, न की हर. दुसरं आहे पहा, नो बडी न्यू द आन्सर बट आय ऑब्लिक मी. आता आय नव्हतं पाहिजे, इथं मी पाहिजे होतं, कारण बट इथं प्रीपोजिशन आहे, ठीक आहे, मी पाहिजे होतं. नो बडीला काय म्हणतात माहिती आहे का? कोणतं प्रोनाउन आहे नो बडी? पहा लक्षात ठेवा, समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडी, हे जे आहेत त्याला इनडेफिनेट प्रोनाउन म्हणत असतो, कारण याच्यामधून तुम्हाला जो जेंडर आहे तो आयडेंटिफाय होत नाही, मेल आहे की फिमेल आहे, ठीक आहे, म्हणून नो बडीला आपण इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतो. ठीक आहे. पहा, आय विश शी वेअर माय वाईफ. आय विश शी वेअर माय वाईफ. सांगा. सांगा बरं, आय विश शी वेअर माय वाईफ. बरोबर वाटतंय मुलांना? ठीक. हां पहा बरोबर आहे. कशामुळे बरोबर आहे? पहा, जेव्हा इमॅजिनरी सेंटेन्स असतं, पहा इमॅजिन करतो आपण, ठीक आहे, जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये ते नसतो असं इमॅजिन करत असतो, कल्पना करत असतो, तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवा विअरचा वापर केला जातो. आय विअर असतं, शी विअर, ठीक आहे, ही विअर. आपल्याला माहिती आहे एरवी काय येतं, शी नंतर वॉजच येतं, पण इथं विअर आले, ठीक आहे. मग आपलं तरी खरं कुठं आहे, आपण पण कल्पनाच करतोय, ठीक आहे, मग हे पण याच्यासोबत काय येतं, विअर येतं. आय विश शी वेअर माय वाईफ. आता माय हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर आलेलं हे नाऊन आहे, ठीक आहे, तर इथलं विअर बरोबर आहे. इथं जर वॉज लिहिलं तर ते चुकीचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आय विश शी वॉज माय वाईफ, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे इफ ही वेअर माय बॉस ही वुड सस्पेंड मी. सांगा बरं. हे चुकीचं आहे, ठीक आहे, कारण हे याच्यानंतर इथं काय पाहिजे होतं, वेअर. त्याच्यानंतर पहा, इफ ही वेअर माय बॉस, जर तो माझा बॉस असता तर त्यानं काय केलं असतं, ही वुड सस्पेंड मी, त्याने मला कामावरून काढून टाकलं असतं, ठीक आहे. मग काय आलं पाहिजे होतं, पहा इफ हा सब्जेक्ट आहे, आता इमॅजिन करतोय, इमॅजिन करत असल्यामुळे इथं विअरचा यूज केला जातो. लक्षात ठेवायचं, इमॅजिनरी सेंटेन्समध्ये नेहमी विअरचा यूज केला जातो पहा, ठीक आहे. तर इफ ही वेअर माय बॉस ही वुड सस्पेंड मी. त्याच्यानंतर आहे फोर्थ, इफ ही वॉज माय बॉस ही वुड सस्पेंड मी. पहा इथं वॉज नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं इथं, वेअर. त्याच्यानंतर पहा, राजू टॉक्स टू मी ॲज इफ ही वेअर दी जनरल मॅनेजर ऑफ ओप्पो कंपनी. राजू टॉक्स टू मी ॲज इफ. पहा राजू माझ्यासोबत असं बोलतोय जणू काही तो काय आहे, एखाद्या कोणत्या ओप्पो बँकेचा जनरल मॅनेजर आहे असं मला बोलतोय, पण आहे का ॲक्च्युअलमध्ये? नाही आहे. असं आपण काय करतो, इमॅजिन करतोय, तो असं मला बोलतोय जसं काय तो एखाद्या बँकेचा CMD आहे, पण आहे का? नाही आहे. एखादा असतो पा तुमचा सहकारी, असा बॉससारखाच तुम्हाला ऑर्डर देत राहतो, मग आपण काय म्हणतो गप्पा मारताना, तो जसं काय बॉस आहे अशा मला ऑर्डर देतोय, असतो का तो बॉस? नसतो. आपण असं बोलत असतो. मग इथं काय यायला पाहिजे पहा, राजू टॉक्स टू मी ॲज इफ ही वेअर. हे विअर कशामुळे घेतलेलं आहे, इमॅजिन करतोय. इथं वॉज लिहिलं तर चुकीचं होतं, इथलं जे विअर आहे ते बरोबर आहे, ठीक आहे, दी जनरल मॅनेजर ऑफ ओप्पो. दुसरं आहे राजू टॉक्स टू मी ॲज इफ ही वॉज. इथं वॉज येणार नाही,
काय आलं पाहिजे हो तिथं, वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा काही पिअर वर्ड्स असतात पहा, जे तुम्हाला माहीत पाहिजे. ब्रेड अँड बटर, राईस अँड करी, ट्रूथ अँड ऑनेस्टी, बॅग अँड बॅगेज, हॉर्स अँड कॅरेज, ड्रायव्हिंग अँड ड्रिंकिंग, लाईम अँड सोडा. आता हे जे आहेत हे नेहमी सिंग्युलर आहेत आणि यांच्यासोबत येणारा वर्ब पण कसा असतो, सिंग्युलर. कारण हे एका पिअरच्या स्वरूपात आलेले आहेत, एका पिअरच्या स्वरूपात. यांना दोन दोन नाही येते, ब्रेड वेगळं बटर वेगळं. ठीक आहे. तर ते तुम्हाला कधी कळतं, जेव्हा पूर्ण सेंटेन्स वाचाल तसं, नाही तर त्या ॲम इज आर सारखं होतं, हेल्पिंग वर्ब. कुठं पण हेल्पिंग वर्ब नसतं, तसंच आहे याचं पण. ठीक आहे. पहा इकडं, ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. बरोबर आहे. ब्रेड अँड बटर पहा एका याच्या स्वरूपात आले, डिशच्या स्वरूपात. पहा याच्यामुळे इथं इज आलेलं आहे. दुसरे पहा, ब्रेड अँड बटर आर माय फेवरेट ब्रेकफास्ट. इथं आर नव्हतं पाहिजे, इथं इज पाहिजे होतं. दुसरं पहा, राईस अँड करी आर माय फेवरेट डिश. इज पाहिजे होतं, कारण एका डिशच्या स्वरूपात आले, दोन्ही मिळून एकच आहेत. कारण राईस आणि करी आपण मिक्स करून खातो, असं थोडे का राईस खातो कोरडा नंतर पेतो, तसं नाही. तर मिक्स करूनच खात असतो. ठीक आहे. तर ब्रेड अँड बटर इज सोल्ड हिअर. बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे. असं प्रत्येक सेंटेन्सला बरोबर नका म्हणून. तुम्हाला वाटलं वरचे 3 बरोबर आहेत, मग चौथं पण बरोबर असेल. तर पहा कशामुळं, कारण असं आहे का, दुकानावर गेले तुम्ही आणि त्या माणसाला सांगितलं मला ब्रेड द्या, तुम्हाला सोबत ते बटर पण द्यायला फ्री, जा घेऊन घरी. मग इथं काय लिहिलं वाक्य, ब्रेड अँड बटर इज सोल्ड. सोल्ड म्हणजे काय, विकल्या जातं. तुम्ही ब्रेड घ्यायला गेले आणि ते बटर पण द्यायला तुम्हाला. मग इथं वेगळ्या याच्यामध्ये आले, पेअरच्या स्वरूपात आले का, इथं नाही. इथं ब्रेड अँड बटर, तर इथं आर पाहिजे. म्हणून तुम्ही असं लक्ष द्यायचं सेंटेन्सकडे की ते पेअरच्या स्वरूपात आले का सेपरेट आले. जर ते सेपरेट असा उल्लेख केलेला असेल तर त्याच्यानंतर आर म्हणजेच प्लुरल वर्ब येतं, आणि एका डिशच्या स्वरूपात असेल, पेअरच्या स्वरूपात असेल तर सिंग्युलर वर्ब येतो. दुसरे पहा, ब्रेड अँड बटर इज मेड फ्रॉम व्हीट अँड मिल्क रिस्पेक्टिवली. बरोबर आहे. इकडे ऋषिकेश सांगा बरं, बरोबर आहे का? तर हां ठीक आहे. मोबाईल पाहत होते, मुद्दाम विचारलं त्याच्यामुळं. इकडं पाठीमागं पहा. आता इथं ब्रेड अँड बटर इथं काय एका पिअरच्या स्वरूपात नाही आलेले, त्यांनी वेगवेगळं आलेले. ब्रेड कशापासून बनतं, गव्हापासून. बटर कशापासून, दुधापासून, असं सांगितले. मग इथं दोन्ही वेगवेगळे आहेत, मग इथं आर पाहिजे होतं. ठीक आहे. पहा, द प्रिन्सिपल. पहा हे तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. आज इथं आपण थांबूया. ठीक आहे. उद्याचा जो पार्ट आहे तो, राहिलेला जो पार्ट आहे ते उद्याच्या याच्यामध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.